अखिल भारतीय उर्दू साहित्य समितीतर्फे उर्दू दिनानिमित्त आयोजित उर्दू मित्र आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा थाटात पार पडला। अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीनं दरवर्षी उर्दू दिनानिमित्त मराठी भाषिकातून उर्दू भाषा अवगत असणाऱ्या आणि उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या एका मान्यवरांचा उर्दू मित्र म्हणून, तर उर्दू साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात तसंच उर्दू भाषेच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या योगदानासाठी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं। यावर्षी ॲडव्होकेट के चंद्रमोहन यांना उर्दू मित्र म्हणून, तर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक नसीरुद्दीन आळंदकर, तर साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे प्रसिद्ध कवी आरजू राजस्थानी यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार तसंच सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शॉल आणि श्रीफळ आणि प्रत्येकी 5,000 रुपये देऊन गौरवण्यात आलं। कॉम्रेड NR बेरी या शैक्षणिक संकुलात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक इसहाक मुजावर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर फहीम गोलीवाला हे उपस्थित होते। संस्थेतर्फे भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा आणि संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शॉल आणि श्रीफळ तसंच रोख रकमेचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला। प्राध्यापक रियाज वळसंकर यांनी उपस्थितांचं स्वागत करून पुरस्कार देण्यामागचा हेतू विशद केला आणि संस्थेनं आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक इसहाक मुजावर म्हणाले की उर्दू भाषा ही आपल्या देशात जन्मलेली भाषा असून ती मन जोडणारी, प्रेम आणि बंधुत्व निर्माण करणारी भाषा आहे। डॉक्टर गोपीचंद नारंग यांनी या भाषेला उत्तुंग शिखरावर पोहोचवलं आहे। याप्रसंगी पुरस्कार विजेत्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाला रफिक नल्लामंदू, जावेद उस्ताद, रफिक खान, हारून बंदूकवाला, मोहम्मद हुसैन बक्षी, इक्बाल सय्यद, इरफान कारीगर आदी संचालक उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अशफाक सातखेड यांनी केलं, तर शफी शेख कॅप्टन यांनी उपस्थितांचे आभार मानले।